मित्रांनो नमस्कार. आजच्या संसर्गजन्य परिस्थितीमध्ये आपण डिजिटल युगाकडे वाटचाल करत आहोत. या डिजिटल क्लासरूममुळे आपल्या संस्कृतीचा, आपल्या समाजाचा आणि आपल्या सभोवतालच्या परिसराचा आपल्याला ज्ञान होणं महत्त्वाचं आहे. मात्र डिजिटल युगामुळे आणि लॉकडाऊनमुळे आपण घरातच बसलेलो आहोत. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. तो समाजात वावरतो, समाजात राहतो आणि सामाजिक संबंधामध्ये तो बांधलेला असतो. मग लॉकडाऊनच्या काळामध्ये तो एका चार भिंतीच्या आतमध्ये राहून आपल्या गरजा पूर्ण करतोय किंवा या संसर्गजन्य परिस्थितीमध्ये स्वतःला समतोल साधण्याचा प्रयत्न करतोय, स्वतः ऍडजस्टमेंट करून घेतोय. मग या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला येणाऱ्या समस्या, एक रुटीन व्यवस्थेमध्ये अचानक झालेला हा बदल आणि तो समायोजन करत असलेला मनुष्य, याला येणाऱ्या समस्या हा समाजशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा आपण त्या विषयाकडे बघत असतो त्यावेळेस समाजशास्त्राची उकल करताना आपल्याला जो 12वीचा सिलेबस आहे त्याची आवश्यकता भासते. त्याचा कुठे ना कुठे याचा संबंध आपल्याला लक्षात येतो. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगामध्ये तुम्हाला तुमची संस्कृती आणि समाजाचे आकलन करून घ्यायची गरज आहे. भारतीय समाजातील विविधता, भिन्नता, बहुलता आणि भारताचे अंतर्गत सामर्थ्य याविषयी जगातील बहुतांश लोक अभिज्ञ आहेत. याविषयीचे आकलन करण्यासाठी आणि समाजशास्त्राचा, भारतीय समाजशास्त्राचा परिचय करून देण्यासाठी मी आपल्या समोर सादर करत आहे. इयत्ता 12वीचा अभ्यासक्रमाचा थोडक्यात परिचय आपल्यासमोर सादर करत आहे. माझं नाव डॉक्टर जयसिंग सिंगल, समाजशास्त्र विभाग, श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय. समाजशास्त्राचे विद्यार्थी म्हणून तुम्हाला बहुतांश वेळेला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं माहीत नसतील. भारतीय असण्याचा अर्थ काय आहे? भारतीय समाजावर प्रभाव पाडणारे घटक कोणकोणते आहेत? भारतीय समाजाचे विभाग कोणते आहेत? भारतामध्ये झालेल्या सामाजिक चळवळी कोणत्या आहेत? भारतामध्ये वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत, सामाजिक समस्या ज्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत? किंवा आपण डे टू इव्हेंट मध्ये म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये समाजात वावरतो, समाजात राहतो, इतरांशी बोलतो, एकमेकांशी संबंध असतात. हे संबंध कोणत्या प्रकारचे आहेत, कुठपर्यंत आहेत? कुटुंब म्हणजे काय, कुटुंबातले प्रकार काय, विवाह म्हणजे काय, विवाहातले प्रकार काय, या बाबतीत आपल्याला आकलन करून घ्यायचं आहे. किंबहुना तुम्ही 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये विविध प्रमुख समाजशास्त्राची ज्या संकल्पना आहेत त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. त्या अनुषंगाने आता आपण भारतीय समाजाचा परिचय करून घेणार आहोत. भारतीय समाजाचा परिचय हा तुमच्या पेपरचं नाव आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 6 घटक दिलेले आहेत. त्याचं सविस्तर विवेचन आपण पुढे करणार आहोत. प्रत्येक घटकाचं आपण एक वेगळा व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड करणार आहे. परंतु हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला 12वीचा जो अभ्यासक्रम आहे त्याचा सारांश आपल्याला या ठिकाणी तुमच्या समोर मी सादर करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला काही माहिती, जे पाठ्यपुस्तक आहे तुमच्या, त्या पाठ्यपुस्तकामध्ये काही माहिती चौकटीत दिलेली आहे. त्याशिवाय प्रॅक्टिकल काही कृती सुचवलेल्या आहे. प्रॅक्टिकल करण्यासाठी अध्ययन सोपे व्हावे आणि तुम्हाला आवड निर्माण व्हावी यासाठी डिजिटल साधनांचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचा प्रयत्न या नवीन काळामध्ये केलेला आहे, नवीन सिलेबसमध्ये केलेला आहे. मित्रांनो, भारतीय समाजाची ओळख हा पेपरचं नाव आहे. तुम्हाला एकूण 6 प्रकरण, या 6 घटक यामध्ये आहेत. पहिल्या प्रकरणामध्ये भारतीय समाजाचा परिचय, दुसरं भारतीय समाजाचे वर्गीकरण, तिसरे प्रकरण भारतीय समाजातील विविधता व एकता, भारतीय समाजातील परिवर्तनाची प्रक्रिया आणि त्यानंतर भारतातील सामाजिक समस्या, भारतातील सामाजिक चळवळी, असे 6 प्रकरण तुम्हाला या पाठ्यक्रमामध्ये आहे. भारतीय समाजाचा परिचय या घटकांतर्गत, या प्रकरणांतर्गत आपल्याला अभ्यासक्रमातील समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या उपविषयाच्या आधारे विविध कालखंडाच्या
इतिहासाचा परिचय करून दिला आहे. भारताचा ऐतिहासिक काळ प्राचीन, मध्ययुगीन कालखंड व वसाहतीचा कालखंड, स्वातंत्र्योत्तर कालखंड असा विभागलेला आहे. ज्या उपमुद्द्याचा विचार आपण या घटकाच्या अनुषंगाने करणार आहोत त्यामध्ये धार्मिक प्रणालीचा प्रभाव, रूढी आणि प्रथा, भारतातील स्त्रियांचे सामाजिक स्थान आणि शिक्षण पद्धती या घटकांच्या अनुषंगाने आपण या कालखंडाचं विवेचन आपण करणार आहोत. भारतीय परंपरेतील या तिन्ही प्राचीन धर्माचा प्रभाव उत्तर वैदिक काळाच्या अखेरपर्यंत खूप मोठा होता. त्या हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माचा प्रभाव त्यानंतरच्या काळात ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम, शीख आणि पारशी या धर्माचा प्रभाव या सगळ्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रावर, विशेषतः शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक देणग्या या स्वरूपात आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मध्ययुगीन कालखंडात भारतामध्ये अनेक हिंदू आणि मुस्लिम सत्तांचा उदय झाला आणि ऱ्हास झाला. त्याचाही उहापोह आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे. भारतामध्ये पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच असे अनेक युरोपियन येऊन गेले तरी भारतीय समाजावर ब्रिटिश संस्कृतीचा प्रभाव प्रकर्षाने पडल्याचे दिसते. हा प्रभाव प्रशासन, सामाजिक कायदे, शिक्षण, दळणवळण आणि संपर्क, सामाजिक सुधारणाच्या चळवळी, राष्ट्रवादाच्या चळवळीचा प्रसार यामध्ये आढळतो. स्वातंत्र्योत्तर कालखंडात संविधान, कायदेव्यवस्था, शिक्षण, आर्थिक आणि राजकीय बदल तसेच सुधारणा याचाही प्रभाव आपल्याला दिसून येतो. या सर्वांचा आपल्याला माहिती आपल्याला या घटकांतर्गत सविस्तररित्या घ्यायची आहे. तदनंतर प्रकरण क्रमांक 2 मध्ये ज्यामध्ये भारतीय समाजाचे वर्गीकरण. मित्रांनो, भारतीय समाजाचे वर्गीकरण मुख्यतः 3 घटकामध्ये, 3 प्रकारामध्ये प्रामुख्याने केले जाते. त्यामध्ये पहिला प्रकार आहे आदिम समाज, आदिम समुदाय, दुसरा आहे ग्रामीण समुदाय आणि तिसरा आहे शहरी समुदाय. मित्रांनो, ग्रामीण समुदाय जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा भारताची जवळपास बहुतांश लोकसंख्या ही ग्रामीण भागात असते. उर्वरित आदिवासी समुदाय आणि शहरी समुदायात असते. या घटकांतर्गत आपल्याला आदिवासी समुदाय, ग्रामीण समुदाय, शहरी समुदाय म्हणजे काय, त्यांची वैशिष्ट्ये कशी आहेत याचे विश्लेषण आपल्याला करायचे आहे. भारतीय लोकसंख्येमधील आदिवासींची संख्या 8.2% आहे. प्रत्येक आदिवासी जमातीसाठी वेगवेगळे संबोधन वापरले जाते. भारतीय संविधानात त्यांना अनुसूचित जमाती तर प्रत्येक जमातीतील स्वतंत्र ओळख आहे. उदाहरणार्थ वारली, मिझो, तोडा, गोंड, भील, जारवा अशा पद्धतीचं वर्गीकरण, अशा प्रकारचे जमातीचा प्रकार आपल्याला दिसून येतो. आदिम जमाती भारताच्या विविध भागामध्ये आढळतात. या जमातीची काही खास वैशिष्ट्ये असतात. वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीमुळे या जमातीला इतरांपेक्षा वेगळ्या ठरवतात. याचाही आढावा आपल्याला या प्रकरणात घ्यायचा आहे. तथापि ग्रामीण आणि शहरी लोकांशी असलेल्या संपर्कामुळे आता आदिम जमातीमध्ये अनेक बदल झाले आहेत. यामुळे त्यांच्या जीवन पद्धतीवर परिणाम झाला आहे. त्याचे सांस्कृतिक विघटन झाले आहे. बहुतांश भारत खेड्यामध्ये राहतो. खेड्याचा समावेश ग्रामीण भागामध्येच होतो. शेती हा प्रमुख व्यवसाय असतो. संयुक्त कुटुंब, जाती व्यवस्था, पंचायत व्यवस्था यासारख्या संस्था म्हणजे ग्रामीण समाजाचे मुख्य आधारस्तंभ होय. ग्रामीण समुदायाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दारिद्र्य, कर्जबाजारीपणा, पिळवणूक, परिवर्तनाला विरोध, शेतकऱ्यांची आत्महत्या इत्यादी अनेक समस्या असतात. या समस्यांचा आढावा देखील आपल्याला थोडक्यामध्ये या प्रकरणाअंतर्गत घ्यायचा आहे. ग्रामीण विकास व पुनर्बांधणीसाठी अनेक शासकीय कार्यक्रम राबवले गेले. या कार्यक्रमाचं तपशीलवार आपल्याला माहिती या प्रकरणामध्ये घ्यायची आहे. भारतीय समाजाच्या आदिम आणि ग्रामीण समुदायाशी तुलना करताना शहरी समुदाय भिन्न ठरतो. शहरी समुदायात तृतीय क्षेत्रातील व्यवसाय पाहावयास मिळतात, म्हणजेच उद्योगधंदे, व्यापार, वाणिज्य, व्यवसाय इत्यादी. शहरी भाग बहुजिन्सी स्वरूपाचा आहे. या समाजात
व्यक्ती निरपेक्षता आणि व्यक्ती केंद्रितता आहे. शहरी भागामध्येही काही विशिष्ट अशा समस्या आहेत. मागण्या पूर्ण करण्यासाठी अपुऱ्या पायाभूत सुविधा, गुन्हेगारी, दारिद्र्य, वर्गभेद, परात्मकता, पर्यावरणीय प्रदूषण, रोगराई आदी समस्या देखील शहरी भागामध्ये असतात. याचा देखील आपल्याला आढावा घेणे आवश्यक ठरतो. शहरी विकासासाठी शासनाने केलेले अनेक उपक्रम याचाही आढावा आपल्याला या घटकांतर्गत करायचा आहे. अशा पद्धतीने जे काही 3 घटक सांगितलेले आहे, आदिवासी समुदाय, आदिम समुदाय, ग्रामीण समुदाय आणि शहरी समुदाय, या तिन्ही समुदायाच्या अनुषंगाने आपल्याला त्यांची व्याख्या, वैशिष्ट्य आणि त्या समुदायाअंतर्गत असलेल्या समस्यांचा आणि समस्यावर केलेल्या शासकीय उपाययोजनाचा आणि आपल्याला ज्या योजना आवश्यक आहे, ज्या योजना सुचवल्या गेलेल्या आहेत त्यांचाही आढावा उहापोह सारांश रूपाने या प्रकरणाअंतर्गत आपल्याला दिलेला आहे. मित्रांनो, तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला भारतीय समाजातील विविधता आणि एकता या घटकावर अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये आपल्याला विश्लेषण करत असताना भारतामध्ये विविधतेच्या संदर्भात वेगवेगळ्या घटकांच्या अनुषंगाने आपण माहिती घेऊ शकतो. त्यामध्ये विशेष करून वांशिक विश्लेषण, वांशिक विविधता, धार्मिक विविधता, त्याच्यानंतर आणखी आपल्याला काय सांगता येईल, धार्मिक विविधता, भाषिक विविधता, प्रादेशिक विविधता, असे वेगवेगळे प्रकार आपल्याला लक्षात येतील. भारत ही वैविध्यपूर्ण भूमी आहे, तरीही आपल्याला एकजूट ठेवणारी ऐक्य भावना इथे अस्तित्वात आहे. विविधताचे काही प्रकार आपण जे सांगितलेले आहेत त्यामध्ये वांशिक, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, जातीय, वर्गीय, लिंगभाव आधारित विविधता आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या घटकांमुळे ऐक्य भावनाला खतपाणी मिळते. भौगोलिक घटक, धार्मिक घटक, राजकीय घटक, भाषिक घटक आणि सांस्कृतिक घटक. राष्ट्रीय ऐक्यभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेला आव्हान देणाऱ्या काही शक्ती अस्तित्वात असतात किंवा निर्माण होतात. ते म्हणजेच जातीयवाद, समुदायवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद आणि आर्थिक विषमता, ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला एक आव्हान मिळते. आपल्या देशातील बहुविध विविधतांची जाण विकसित करणे ही काळाची गरज आहे. शिवाय ऐक्य व भावनिक एकात्मतेच्या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. याविषयी माहिती मिळावी म्हणून जे प्रकरण आहे या प्रकरणातील समावेश परिवर्तनाच्या प्रक्रिया कोणकोणत्या आहेत. भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया औद्योगिकीकरण, शहरीकरण, आधुनिकीकरण, जागतिकीकरण, अंगीकृतकरण. समाज या सर्व प्रक्रियेचा समाज व्यवस्थेवर किंवा समाजाच्या बदलाच्या प्रक्रियेवर काय परिणाम झालाय, या 6 घटकांचा आपल्याला अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. औद्योगिकरण, शहरीकरण, आधुनिकीकरण, जागतिकीकरण आणि अंगीकृतकरण या परिवर्तन प्रक्रियेचा आपल्याला त्यांची व्याख्या समजून घ्यायचा आहे, त्याचे वैशिष्ट्य समजून घ्यायचं आहे आणि त्याचा भारतीय समाजावर काय परिणाम होतोय, त्याचा भारतीय समाजावर नेमका प्रभाव काय पडतोय, त्याचा आपल्याला याच्यामध्ये आढावा घ्यायचा आहे. तर नंतर सामाजिक चळवळीचा, भारतातील सामाजिक चळवळी कोणकोणत्या आहेत त्या चळवळीचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. सामाजिक चळवळीचा अर्थ व स्वरूप लक्षात घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला प्रमुख 4 चळवळींचा अभ्यास करायचा आहे. स्त्री चळवळ, कामगार चळवळ आणि शेतकरी चळवळ आणि पर्यावरण चळवळ. या 4 चळवळीच्या अनुषंगाने भारतामध्ये कोणकोणते परिवर्तन झाले, कोणती स्थिती आणि त्यामध्ये कोणते बदल झाले याचा आपल्याला आढावा याच्यामध्ये घ्यायचा आहे. सामाजिक चळवळ म्हणजे काय? एखाद्या बदलाला चालना देण्यासाठी किंवा प्रतिरोध करण्यासाठी मानवाने केलेला प्रयत्न. इन शॉर्ट, थोडक्यामध्ये काय म्हणता येईल, सामाजिक चळवळ म्हणजे एखाद्या बदलाला चालना देण्यासाठी किंवा त्याला प्रतिरोध करण्यासाठी मानवाने केलेला प्रयत्न होय. सामाजिक चळवळीचे विविध प्रकार पडतात. मग ते माध्यम कोणकोणते आहेत, कशा पद्धतीने ते परिवर्तन घडवून आणतात, त्या परिवर्तनाचा आपल्याला अभ्यास याच्यामध्ये करायचा असतो. त्यामध्ये सुधारणात्मक चळवळ असू दे, क्रांतिकारक चळवळ असू दे,
वैयक्तिक चळवळ असू शकते, सामान्य चळवळ असू शकते, वैकल्पिक सामाजिक चळवळी असू शकतात. सर्व सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात या प्रकरणामध्ये घ्यायची आहे. त्यामध्ये स्त्री चळवळ, कामगार चळवळ, शेतकरी चळवळ आणि पर्यावरणीय चळवळ यांचा आढावा आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे. ब्रिटिश काळामध्ये स्त्री चळवळीची सुरुवात स्त्रियांशी निगडीत सामाजिक सुधारणेच्या संदर्भात झाली. स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रियांच्या संबंधित अनेक प्रकारचे प्रश्न, सबलीकरणाचे मुद्दे आणि नवीन कायदे चर्चेत आले. कामगार चळवळी या औद्योगिक समाजातील कामगारांच्या हक्कावर प्रकाश टाकतात. या चळवळीमध्ये वेगवेगळ्या ट्रेड युनियन आणि विविध नेतृत्वांचा उदय याचा आढावा आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे. शेतकरी चळवळ शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नावर जसे की त्यांची उपजीविका, जमिनीवरील हक्क, समस्या, शेतकरी आत्महत्या या सगळ्या गोष्टीवर आपल्याला या ठिकाणी याच्यावर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. पर्यावरणीय चळवळीमध्ये पर्यावरणाशी संबंधित विविध मुद्द्यांना स्पर्श करते, जसे की जंगल संरक्षण, जलसंपत्ती, हवामान बदलाचे परिणाम आणि जगातील तापमान वाढ, शाश्वत विकासाची संकल्पना आणि यासारख्या गोष्टीवर आपल्याला या प्रकरणामध्ये चर्चा करायची आहे. त्यानंतर भारतातील सामाजिक समस्या. मित्रांनो, सामाजिक समस्या म्हणजे काय? समाजामध्ये विविध ज्या समस्या असतात. आता समस्या म्हणजे कोणत्या, सामाजिक समस्या म्हणजे नेमकं काय, हा महत्वाचा घटक आहे. त्यानंतर आपल्याला सामाजिक समस्या काय आहे हे आपल्याला लक्षात येईल. मित्रांनो, या प्रकरणामध्ये सामाजिक समस्येचा अर्थ आणि स्वरूप अगोदर आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. सामाजिक समस्या हा बहुसंख्य लोकांवर परिणाम करणारा चिंतेचा विषय आहे. त्याचे स्वरूप वैयक्तिक समस्येपेक्षा वेगळे असतात. वैयक्तिक आणि सामाजिक समस्या याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो. वैयक्तिक समस्या म्हणजे वैयक्तिक म्हणजे माझा अभ्यास होत नाहीये किंवा मी अभ्यास करू शकत नाही, ही तुमची वैयक्तिक समस्या आहे. परंतु जेव्हा आपण एका समुदायामध्ये असतो किंवा एका समाजामध्ये वावरतो, जेव्हा एकमेकाचा इम्पॅक्ट आपल्यावर होत असतो, म्हणजे एखाद्याची कृती हे आपल्यावर इम्पॅक्ट करते किंवा एखाद्याची स्वतःची कृती ही इतरांना इम्पॅक्ट करते, त्याच्यातून संवाद आणि ही प्रक्रिया जेव्हा घडून येते, तेव्हा आपण त्याला सामाजिक संदर्भ वापरतो. म्हणजेच त्या सामाजिक समस्या कोणकोणत्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघायचं. आजच्या काळामध्ये ज्या प्रमुख समस्या आहेत त्याचा आपल्याला या प्रकरणामध्ये आढावा घ्यायचा आहे. मित्रांनो, आजच्या काळामध्ये आधुनिकतेमध्ये सुरुवातीला संयुक्त कुटुंब होते आणि संयुक्त कुटुंबाचे विभक्त कुटुंब आले. या परिवर्तन प्रक्रियेमध्ये संयुक्त ते विभक्त या लाटेमध्ये वृद्ध नावाचा जो व्यक्ती आहे तो कुठेतरी हरवल्यासारखं वाटायला लागलं. म्हणजे संयुक्त कुटुंबातून जेव्हा विभक्त कुटुंबात जातो तेव्हा आपल्या एका पिढीचा समावेश त्याच्यामध्ये होतो. एक आणि दुसऱ्या त्यांची मुलं पती पत्नी आणि त्यांच्या अविवाहित मुलांचा त्याच्यामध्ये समावेश होत असतो. मित्रांनो, मग त्यामधला वृद्ध कुठे गेला? ही वृद्धांच्या समस्या आज प्रामुख्याने जसं विभक्त कुटुंब समोर येत तसं या आजच्या काळामध्ये वृद्धत्वाची समस्या ही जागतिक समस्या बनते. मित्रांनो, ज्या देशाची लोकसंख्या ही वाढलेली आहे, ज्या देशाची लोकसंख्या ही सर्वाधिक आहे, आज त्या देशाला सामोरे जावं लागतंय त्या वृद्धत्वाच्या समस्येला. चीन सारख्या देशामध्ये सुद्धा आज वृद्धत्वाला सामोरे जावं लागतंय. वृद्धांच्या समस्या, वृद्धांचं पालन पोषण, वृद्धांचं सांभाळ, वृद्धांचा संदर्भात विविध समस्या आहे. आर्थिक समस्या, एकाकीकरण, आरोग्य, सहानुभूतीचा अभाव, शोषण आदी समस्यांचा आपल्याला या ठिकाणी उहापोह जागतिक संदर्भात तसेच भारतीय संदर्भात आपल्याला या प्रकरणामध्ये करायचं. वृद्धांबद्दल संवेदनशीलता निर्माण होण्यासाठी, त्यांच्या गरजा जाणून घेण्यासाठी, आरोग्याच्या सोयी सुविधा, विमा, निवारा या गोष्टी मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. भारतीय समाजामध्ये सगळ्यात महत्वाची आणि दुसरी एक समस्या आहे. जसं जसं लोकसंख्या वाढते तसं शिक्षणामध्ये एक प्रोफेशनॅलिटीचा जो अभाव दिसतोय, म्हणजे किंवा त्याला व्यावसायिकरणाचा अभाव दिसतोय. त्यामुळे
किंबहुना इतरही कारण त्याला जबाबदार असतील. ती समस्या म्हणजे बेरोजगारी. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये बेरोजगारीची ही वाढती समस्या आहे. अपुरे कौशल्य, समाज व्यवस्थेतील अपुरेपणा, कामाच्या वेळा, बदलती अर्थव्यवस्था, मागणी आणि पुरवठा यातील तफावत आणि हंगामी बेरोजगारी यासारख्या विविध गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. त्या कारणांचा आपल्याला अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. मित्रांनो, शिक्षण व्यवस्थेमध्ये मूलगामी बदल घडवून आणण्याची आवश्यकता आज आहे, ज्यामध्ये व्यवसाय अभिमुख कार्यक्रम, उद्योग, शिक्षण यांच्यात दुवे निर्माण करणे, कौशल्य आधारित कार्यक्रम यांचा समावेश करता येईल असं उपक्रम हाती घेणे आवश्यक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची ग्रामीण संदर्भात जेव्हा आपण एखादी समस्या लक्षात घेतो तर त्यामध्ये पहिली समस्या येते शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्यामागील कारण. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय चिंतेचा विषय बनला आहे. या समस्येमागे वेगवेगळी कारण जबाबदार आहेत. आपण सविस्तर बघणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने पर्यावरणीय ऱ्हास, जागतिकीकरणाचा परिणाम, कर्जबाजारीपणा, दुर्लक्षितता, जमिनीचे असमान वाटप इत्यादीचा समावेश यामध्ये झालेला आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची दुसरी, शहरामध्ये प्रामुख्याने कौटुंबिक हिंसाचाराचा जो प्रकार आहे, शहर आणि ग्रामीण भाग या दोन्हीमध्ये दिसून येतो. त्या कौटुंबिक हिंसाचाराचा संकल्पना काय आहे, तो काय आहे नेमकं त्याची समस्या, ते आपल्याला या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. कौटुंबिक हिंसाचार म्हणजे कुटुंबामध्ये किंवा घरामध्ये होणारी हिंसा होय. स्त्रिया, लहान मुले, पुरुष, तृतीयपंथी, तरुण आणि वृद्ध हे या हिंसाचे बळी ठरतात. कौटुंबिक हिंसाचाराच्या कारणामध्ये पुरुष प्रधान व्यवस्था, विषम लैंगिकता, असमानता, असुरक्षितता, बिघडलेले नातेसंबंध यांचा समावेश होतो. कौटुंबिक हिंसेवरील उपायामध्ये तत्सम संबंधित जागृती निर्माण करणे, दुर्बलाचे सबलीकरण करणे, शिक्षण, प्रशिक्षण, प्रसार माध्यम यांची काय भूमिका आहे थोडक्यात आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचं आहे. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये व्यसनहीनता म्हटलं की फक्त मद्यपान नव्हे तर त्यासोबत वेगवेगळ्या गोष्टींच्या सवयी आपल्याला लागलेल्या आहेत. त्याचा आपल्याला आढावा याच्यामध्ये घ्यायचा आहे. व्यसनहीनता म्हणजे व्यसनहीनतेच्या संदर्भात मादक पदार्थाचे सेवन करणे, अंमली पदार्थ, आंतरजाल आणि भ्रमणध्वनीचे व्यसन. भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईलचं व्यसन. या व्यसन प्रकाराचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. व्यसनहीनतेची अनेक कारणे आपल्याला सांगता येतील. वैयक्तिक, पुरुष प्रधानता, असंतुष्टता, सामाजिक नियमानुसार न वागणे, समवयस्कर गटांचा दबाव आदी इत्यादी कारण आपल्याला अभ्यासाचे आहेत. व्यसनहीनतेवरील उपाययोजना ज्या आहेत, कोणकोणत्या आहेत त्याचा आढावा आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे. सामाजिक समस्येवरील सामान्य उपाययोजना, जनजागृती कशा पद्धतीने करता येईल किंवा एनजीओची जी भूमिका आहे. एनजीओ म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, ज्याला आपण स्वयंसेवी संस्था असं म्हणतो. या अशा ज्या संस्था आहेत त्यांची काय भूमिका आहे, औपचारिक शिक्षणाची काय भूमिका आहे याचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला जो 12वीचा सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, तो अशा पद्धतीने कव्हर करायचा आहे. त्यामध्ये आपण 6 प्रकरणाची थोडक्यामध्ये पूर्व पीठिका आपण लक्षात घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला कोणकोणते घटक अभ्यासाचे आहेत ते बघितलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काही प्रश्न असतील, काही कॉमेंट्स असतील तर तुम्ही नक्कीच चॅट बॉक्स मध्ये कॉमेंट्स करा, मेसेज करा.